इकडे माझी सकाळची गडबड चालली होती ती म्हणजे स्वयंपाकाची. आता भाजी पोळीचा स्वयंपाक तर सकाळी लवकरच आवरला होता, कारण मुलांना टिफिन द्यायचा होता. त्यांना भेंडीची भाजी आणि पोळी असं काहीसं करून दिलं होतं आणि नंतर इकडे चाललं होतं माझं पोळ्याचा उपमा बनवणं. आता रात्रीच्या 2-3 पोळ्या उरल्या होत्या. आता त्या काय आपल्याला अशाच वेस्ट करायला तर अजिबात आवडत नाहीत, म्हणून मग छान असं मिक्सरमधून पोळ्या फिरवून घेतल्या आणि त्याचा छान असा उपमा रेडी केला. तर हा उपमा थंडा खायला अजिबात चांगला लागत नाही, तो गरम गरमच खायला लागतो. उपमा वगैरे खाल्ला आणि नंतर लागले इकडचं मी माझं आवरायला, किचन ओटा वगैरे क्लीन करायला लागले होते. नंतर इथे बघू शकता असं मस्त असं आईंनी लोणचं बनवलं होतं, लिंबाचं आंबट गोड लोणचं. आता याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी एखाद्या वेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. नंतर मग हे पिल्लू आलं होतं शाळेतून. आता शाळेतून आल्यावर त्याचं दाखवणं राहते मला, अभ्यास काय केला काय नाही, शाळेत काय झालं काय नाही, असं आमचं 10-15 मिनटं गप्पा गोष्टी चाललेल्या राहतात. नंतर या पिल्लूनं अभ्यास वगैरे आवरला त्यांचा आणि ते गेले ट्युशनला. आणि नंतर मग इकडे अहो लागले होते पोथी वाचायला. आता पोथी वगैरे तर वाचणं झाली होती अहोंची. तर आता ही अशी क्लिप तुम्हाला आता पोथी संपेपर्यंत रोजची एक क्लिप तर राहणारच अशी. तर हा ग्रंथ खूप जुना आहे, म्हणजे अहोंची पिढी हा ग्रंथ वाचणारी 4थी पिढी आहे. तर या म्हणजे याच्यावरूनच तुम्ही विचार करा की हा ग्रंथ किती जुना असेल. खूप म्हणजे खूप दिवसाचा ग्रंथ आहे आणि खूप छान पण आहे. नंतर मग इकडे दिव्याची वेळ झाली होती. छान अशी देवापाशी मस्त असा दिवा लावून घेतला, धूप लावून घेतला आणि दारात पण छान असा दिवा वगैरे लावून घेतला. तर आजच्या जेवणामध्ये आहे माझा फेवरेट मेनू, तो म्हणजे कढी आणि खिचडी. आता हा मेनू मला प्रचंड आवडतो आणि मला करायला पण सोपा वाटतो. मस्त असे जेवण वगैरे केले आणि नंतर लागले मी इकडचं आवरायला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.